पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली जेव्हा एक मुलगा रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका म्हातारीला मदत करायला गेला. पण त्यानंतर घडलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. पुण्यामधून एक वेगळीच घटना समोर येत आहे. एक 90 वर्षाची म्हातारी जी काही दिवसापासून पुण्याच्या रस्त्यावर निदर्शनास आली होती. तिला लोक वयस्कर आणि गरीब म्हणून मदत करायचे, कधी खायला द्यायचे तर कधी तिचं ओझं उचलायचे, मदत करायचे, कधी चक्कर येऊन पडली तर तिला घरी पोचवायचे. पण या महिलेचं खरं सत्य जेव्हा बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला एक आश्चर्याचा धक्का बसला. शहराच्या गजबजाटात हजारो चेहरे असतात, प्रत्येकाची एक कहाणी असते, प्रत्येकाचा एक इतिहास असतो. पण या 90 वर्षाच्या आजीची कहाणी सामान्य नव्हती. तिचं असं काय रहस्य होतं, तिने असं काय लपवलं होतं की ज्यामुळे हे समजल्यावर संपूर्ण देश हादरला. चला जाणून घेऊया या 90 वर्षाच्या म्हातारीचं सगळं गुपित या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. एक वयोवृद्ध महिला, वय वर्ष 90, पुण्यामध्ये काही दिवसापूर्वीच रस्त्यावर निदर्शनास आली होती. ती बऱ्याच वेळा पुण्यातील एका भागातील रस्त्यावर नेहमी चक्कर मारायची. कधी भाजीपाला घ्यायची तर कधी किराणा त्याच्या हातात असायचा. आता वय जास्त असल्यामुळे तिच्याकडून ते ओझं उचललं जात नसायचं. बऱ्याच वेळा तिला चक्कर यायची. ती रस्त्याच्या कडेला बसून राहायची. तिला एके दिवशी एका मुलानं मदत केली. त्याचं नाव अनिकेत. तो कॉलेजला जाणारा तरुण अनिकेत रोज कॉलेजला जाताना सुमती आजींना पाहायचा. कधी त्या रस्त्याच्या कडेला थकलेल्या बसलेल्या असायच्या तर कधी बाजारातून भाजी घेताना त्याला दिसायच्या. तिचे ते फाटके तुटके कपडे, त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या पाहून अनिकेतला त्या आजीची नेहमी दया यायची. त्याला वाटायचं या वयात या म्हातारीची काळजी घेणारं दुसरं कुणी नसेल. पण म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं, आणि अगदी हेच या वयोवृद्ध महिलेच्या बाबतीत घडणार होतं. तिचं वय 90 असेल असं कोणाला वाटत नव्हतं, पण तिच्या आयुष्यात काय गुपित दडलेली होती, काय भयंकर गोष्टी उघड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता, हे आता कोणालाच माहिती नव्हतं. पण ते उघड करणार होता अनिकेत, जो कॉलेजला जाणारा एक मुलगा होता. एक मुलगा जो रोज त्यांना पाहायचा, पण त्याला माहीत नव्हतं की तो आजींना एक साधारण गरीब वृद्ध महिला समजत होता. तिच्या मागे एक अविश्वसनीय वादळ लपलेलं होतं. एके दिवशी तो कॉलेजमधून लवकर घरी निघाला. त्याने पाहिलं की त्या दिसणाऱ्या आजी आज रस्त्याने नेहमीसारख्या येत नव्हत्या किंवा जात नव्हत्या. त्या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली मांडी घालून बसल्या होत्या. त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता. त्या दम टाकत होत्या, श्वासोश्वास वेगाने घेत होत्या. अनिकेतने न राहून आपली सायकल बाजूला घेतली. आपली पाण्याची बाटली, डब्यातील एक चपाती दिली. आजीने काही न बोलता ती स्वीकारली, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. आजपर्यंत अनिकेत तिला लांबून बघायचा, पण आज तो तिच्या जवळ जाऊन बसला होता. त्याला तिथे काहीतरी वेगळं जाणवलं होतं. त्याने जवळ जाऊन पाहिलं तर आजीच्या डोळ्यात एक वेगळी चमक त्याला जाणवली. एक वेगळा स्वाभिमान होता. आजी फारसं काही बोलली नाही. धन्यवाद बाळा एवढं म्हणून तिने चपाती खाल्ली, पाणी पिली आणि लगेच उठून ती निघून गेली. पण आता अनिकेतच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं की ही म्हातारी नेमकी कोण आहे. 90 वर्षाचं वय असून ती इथे नेमकी कशासाठी आली आहे. ही इतकी म्हातारी असून हिच्या डोळ्यात इतका स्वाभिमान कसा काय आहे, याचं त्याला विशेष कौतुक वाटत होतं. आणि तो या सगळ्या रहस्याचा पर्दाफाश करणार होता. आता तो असं रहस्य उघडणार होता की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसणार होता. ही आजी सामान्य नाही, ही कुणीतरी वेगळी आहे हे त्याला कळून चुकलं होतं. बऱ्याच वेळा काही भिकारी महिला असतात, त्या चोऱ्यामाऱ्या करतात, चोरून घेऊन जातात. पण हा असा काही प्रकार आहे का दुसरंच काही गुपित तिच्या पाठीमागे आहे. ही जर सामान्य आहे तर हिची मुलं बाळं कुठं आहे, ही एकटी का फिरते, ही सामान घेऊन कुठं जाते, ही कुठं राहते, सगळं त्याला जाणून घ्यायचं होतं. तो सायकलवरून तिच्या मागोमाग जाऊ लागला. सायकलवरून तो तिच्या मागे जात होता. पण अचानक ती म्हातारी तिथून पुढे गायब झाली हे त्याला समजलंच नाही. पण तो आता एक दिवस येणार होता ज्या दिवशी या रहस्याची पहिली गाठण सुटणार होती. अनिकेतनं ठरवलं की आजी नेमके कुठे राहते हे त्याला आता शोधून काढायचं. एके दिवशी तो कॉलेजला घरी सांगून कॉलेजला निघाला तसं म्हटला, पण तो कॉलेजला गेलाच नाही.
तो गुपचूप ती महिला जिथे जात होती तिथे तो बसून राहिला. ती महिला आली, तिने हातात भाजीपाला आणला होता. अनिकेत गुपचूप तिच्या मागे लागला होता. त्याला वाटलं ती महिला कोणत्या तरी झोपडपट्टीत किंवा मंदिरात राहत असेल. पण आता तो जे पाहणार होता त्याने त्याला पहिला धक्का बसणार होता. या रहस्याची पहिली गाठ आता सुटणार होती. आजी हळूहळू हातामध्ये भाजी घेऊन निघाली. ती गेली एका जुन्या चाळीतल्या लहानशा घरामध्ये. पहिल्यांदा अनिकेतला आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं मंदिरात किंवा झोपडीत राहत असेल, पण चाळीमध्ये या महिलेचं स्वतःचं घर होतं. तो त्या घराच्या खिडकीजवळ गेला. आता ती म्हातारी त्या घरात घुसली होती. त्याला माहिती होतं की या आजीची आणि त्याची फारशी ओळख नाही, त्यामुळे डायरेक्ट घरात जाणं चुकीचं होतं. म्हणून हळूच तो खिडकीपाशी जाऊन पाहू लागला. आतमध्ये त्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याचे डोळे विस्फारले. कारण की पहिलं गुपित जिथं उघडणार होतं. आतमध्ये सुमती आजी एका जुन्या फोनवर कोणाशी तरी बोलत होती. ती अतिशय बारीक आवाजात पण अत्यंत आत्मविश्वासाने ती बोलत होती. अनिकेत कान लावून ऐकत होता. आजीचे शब्द याच्या कानावर पडले. आजी म्हणाली, हा सौदा पक्का झालाय. ठरल्याप्रमाणे माझं 10% कमिशन उद्यापर्यंत खात्यात जमा करा. बरोबर मला उद्या 37,000 रुपये उद्याच्या उद्या पाहिजे. अनिकेतच्या डोक्यात मुंग्या आल्या. हिला कमिशन कशाचं पाहिजे, ही नेमकं कशाचं सौदा करती आणि फोनवर हिला 37,000 रुपये कशाचे मिळाले. 37,000चे 10% कमिशन म्हणजे 37 लाखाचा मोठा व्यवहार हिने केला आहे. म्हणजे ही गरीब दिसणारी महिला नक्की कोण आहे, ही कमिशन कशाचे घेते आहे. त्याला अनेक प्रश्न पडले होते. पहिला संशय त्याला तिथेच आला. अनिकेत सुन्न झाला. 37,000चे 10% म्हणजे तो त्या आजीला गरीब समजत होता. ती म्हातारी एका फोनवर बोलत होती आणि 37,000 रुपये कमवत होती. हे कसं शक्य आहे. या रहस्याचं पहिलं पान जे होतं ते आता उघड झालं होतं. पण आता पुढची गुपितं जी उघड होणार होती त्याने संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. हिचं कमिशन कशाचाच कसला सौदा करते. ही म्हातारी 37,000 रुपये कुठून मिळतात, हा प्रश्न आता अनिकेतला पडला होता. अनिकेतने गुपचूप रात्रभर त्याला झोप आली नाही. त्याने इंटरनेटवर सर्च केलं. 10% कमिशन कशाचं असतं, इतकं कमिशन कोण देतं, कशासाठी देतं. या बाईला नीट दिसत नाही, हिला नीट चालता येत नाही, हिला चक्कर येते. पण ही फोनवर 37,000 रुपये एका मिनिटात कसे काय कमवते. आता याला काही चैन पडत नव्हती. त्याने रात्रीतून प्लॅन बनवला की डायरेक्ट आजीच्या घरी पोचायचं आणि तिला स्पष्ट विचारायचं. तिला ते सांगायचं, मी तुमचं बोलणं ऐकलंय. दुसऱ्या दिवशी अनिकेतला राहवलं नाही. तो थेट आजीच्या घरी पोहोचला. त्यांना सांगितलं, मी काल तिथे होतो, मी सगळं काही ऐकलंय. अनिकेत डायरेक्ट म्हणाला, काल दुपारी जेव्हा तुम्ही भाजी घेऊन आल्या होत्या आणि घरात फोनवर बोलत होत्या तेव्हा मी खिडकीमधून सगळं बोलणं ऐकत. तुम्हाला एका मिनिटात 37,000 रुपये कशाचे मिळतात, तुम्ही नेमकं कशाचं कमिशन घेता, कोणते सौदे करता, काय आहे याच्या मागचं खरं सत्य. आता त्याला वाटलं आजी आपल्यावर चिडेल. तर आपलं तसं अजिबात काही नाही असं आजी सांगेल, किंवा आजी म्हणेन मी पोलिसांना फोन करते. पण आजी अगदी शांतपणे त्याच्याकडे पाहते आणि अगदी शांतपणे आजी हसते. इतक्या शांतपणे ती हसली, तिच्या डोळ्यात इतका आत्मविश्वास होता. ते पाहून अनिकेतच्या पायाखालची जमीन सरकली. अनिकेतला वाटलं आता आपलं काही खरं नाही. या म्हातारीला काही फरक पडत नाही. आपण इतकं ओरडून बोललो तरी पण आजी आणखीनच शांत झाली. आजी म्हणाली, कदाचित आज मला कुणीतरी असा भेटला आहे की ज्याला मी माझी कहाणी सांगू शकते. मग आजीने तिच्या आयुष्यात 90 वर्षात काय काय घडलं, आपल्या आयुष्याचं सगळं पुस्तक तिने अनिकेत समोर उघडलं. त्याने जे सांगितलं जे कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हतं. आजी म्हणाल्या, बाळा माझं लहानपण खूप खडतर होतं. वडील लहानपणी वारले. आईने आम्हा भावंडांना कसं बसं वाढवलं. 16व्या वर्षी माझं लग्न झालं. शिक्षण अर्धवटच राहिलं होतं. अनिकेतला सुरुवातीला वाटलं की ही फक्त सारवासारव आहे. पण आजी त्याला पुढे पुढे जे सांगणार होती ते ऐकून अनिकेतच्या पायाखालची आणखी एकदा जमीन सरकणार होती. तिच्या आयुष्यात कोणतं वादळ होतं, लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय झालं, कोणत्या सौद्याचे तिला 37,000 रुपये मिळाले, हे सगळं सांगायला आजी लागली होती. आजी म्हणाली, 16व्या वर्षी माझं लग्न झालं. पण तो माणूस म्हणजे माझा नवरा जो घराबाहेर पडला तो परत कधी आलाच नाही. मला ना माहेरचा आधार ना सासरचा आधार उरला होता. तेव्हाच मी ठरवलं होतं आता जगायचं ते स्वतःच्या जीवावर. आणि इथूनच खरं एका स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली. त्यांनी शिवणकाम सुरू केलं. घरात चक्की घेतली. पण त्यांचा संघर्ष संपला नव्हता.
ज्या घरात त्या भाड्याने राहत होत्या त्या घरमालकांनी त्यांचा छळ सुरू केला. त्या सांगत होत्या आणि अनिकेतच्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं. त्याला आपली चूक समजली होती. लहानपणीच आईबाप सोडून गेले. 16व्या वर्षी ती एकाकी पडलेली ही महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किती धडपडत होती. तेव्हा त्या पुण्याच्या भाड्याच्या घरात राहायच्या. तेव्हा घरमालकाने त्यांचा छळ केला. घरमालकाने त्यांना बाहेर काढण्यासाठी पाणी तोडलं, लाईट घालवली. इतकंच नाही तर दारात मुद्दाम आणून घाण टाकायचा. पण त्या आजीने हार मानली नाही. जेव्हा हे करूनही त्या डगमगल्या नाही तेव्हा त्या घरमालकाने 2 गुंड त्यांच्या घरी पाठवले. घरात 2 धिप्पाड गुंड बसले आणि आजी समोर होती. त्या एकट्या सुमती आजी पण त्या घाबरल्या नाही. त्या शांतपणे उभ्या राहिल्या. त्या एकच वाक्य बोलल्या, तुम्ही फक्त एवढंच करा की माझा जीव घ्याल. त्या पलीकडे तुम्ही काही करू शकत नाही. त्यांच्या आवाजातलं धैर्य पाहून ते गुंड तिथून निघून गेले. अनिकेत आता ऐकून सुन्न झाला. एका म्हातारीला आपण काहीतरी वेगळं समजत होतो, ती आजी आज चक्क आयुष्याचा मोठा धडा त्याला देत होती. तिने फक्त घरच नाही वाचवलं तर स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जिंकली. त्या आजीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देखील भाग घेतला होता. त्यासाठी त्या काही दिवस तुरुंगातही गेल्या होत्या. हे सगळं ऐकून अनिकेतच्या डोळ्यातून पाणी आलं. मग आजी, तुम्ही एवढा संघर्ष केला पण तुम्हाला हे 37,000 रुपये कुठून मिळाले? तुम्ही नेमकं काय केलं? त्यावेळेस तुम्हाला हे पैसे मिळाले तेव्हा आजी म्हणाल्या, आयुष्यात मला खूप शिकायला मिळालं. मी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यात होते. मला काम करताना बऱ्याचशा गोष्टी जमतात. मी रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करते. मी लोकांच्या जागा विकून देणं, घर खरेदी विक्रीमध्ये लोकांना मदत करते. आणि काही लोक मला 2% कमिशन देतात, काही लोक 1% कमिशन देतात. कालची जी प्रॉपर्टी होती ती 37 लाख रुपयांची होती आणि म्हणून मला 1% कमिशन प्रमाणे 37,000 रुपये मिळाले. 1% कमिशन मला 37,000 रुपये मिळालं. आता अनिकेतला स्वतःबद्दल खूप वाईट वाटलं. आजी म्हणाली, बाळा, मी पैसा पाहिला, संघर्ष पाहिला, पण समाधान हीच खरी श्रीमंती आहे. मी रस्त्यावरून फिरते कारण मला जमिनीवर राहायला आवडतं. थकलेले चेहरे, कष्टकरी हात मला माझ्या संघर्षाची आठवण करून देतात आणि जगण्याची नवीन उमेद देतात. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.